मंडळी, दिवाळीच्या निमित्तानं हास्याचा बोनस घेऊन आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाची लयलूट करण्यासाठी सज्ज सगळे हास्यरथी महारथी, त्यांचं जंगी स्वागत आहे. त्यांना कौतुकाची भेटवस्तू देण्यासाठी तयार आहेत दर्दी हास्यरसिक, त्यांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास and beautiful सई ताम्हणकर. Cool, talented and gorgeous सोनाली कुलकर्णी. मंडळी, आज आपल्या हास्यजत्रेत सहभागी झालेत शॉर्ट अँड स्वीट या सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ, त्यांचं आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सर्वप्रथम या चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता श्रीधर वाटसर. मोबाईल मधून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेला स्टार तुषार खैर. तरुणाईच्या दिलाची धडकन अशी सुंदर अभिनेत्री रसिका सुनील. यंग अँड डॅशिंग हिरो हर्षद अत्करी. या चित्रपटाचे दिग्दर्शक गणेश कदम. आणि पुन्हा एकदा स्वागत करूया या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सगळ्यांचं कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत आहे. मंडळी, आज ग्रामसभेत मांडला जाणार आहे नाट्य निर्मितीचा प्रस्ताव. त्यामुळे चला बघूया आज सभेत काय नाट्य घडते ते. आलेला आहे माझ्या लक्षात. सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे, शंका आहे की मास्तरांनी अचानक इथे का बोलवलेलं आहे. मास्तरांनो, उघडचा फापट पसरा नको. जा काय सांगायचं आहे त्या शॉर्ट आणि स्वीट मध्ये सांग. झालं, प्रमोशन झालं, आले आहेत ना म्हणून. आता मूळ विषयाकडे येतो. तर इथे यासाठी बोलावलेलं आहे कारण उद्या आहे 5 नोव्हेंबर. म्हणजे काय तर मराठी रंगभूमी दिन, बरोबर? हा, ते मास्तरांनो, म्हणजे आतापर्यंत मी जांभळा रंग बघितलाय, पिवळा बघितलाय, निवला बघितलाय, पोपटी रंग सुद्धा बघितलाय, पण हा मराठी रंग कसा असतो? मास्तरांनो, यंदाच्या होलीत झाड पेटवण्यापेक्षा हा वंडका पेटूया काय? 7 दिवस जाळत ठेवण्याची जबाबदारी माझी. मी एका दिवसात तुला जाळीन बसायचं. चिको चिको खुला आहे हो. चिको शांत बस. सरपंच, पुढच्या वेळेस सभेला येताना चप्पल विसरलात तरी चालेल, अक्कल घेऊन या. रंगभूमी दिन वेगळा आणि रंग वेगळा. म्हणत लक्षात घ्या, रंगभूमी 5 नोव्हेंबरला काय झालं होतं. 5 नोव्हेंबरला मला माहिती काय झालंय त्या गोष्टी करता. हो, ते अंबादास भावे आहेत ना, त्यांनी पहिलं नाटक केलं का? कोण अंबादास भावे? ते नाटककार अंबादास भावे. ते विष्णुदास भावे. आणि मग ते सुबोध भावे. अरे काय, मुळात विष्णुदास भावे आणि सुबोध भावे यांचा दुरान्वय काही संबंध नाहीये. हा, आता एखादी बायोपिक जर त्यांनी केली तर येऊ शकतो, पण तेही कठीण वाटतंय कारण आता बायोपिकच्या रेसमध्ये प्रसादोक सुद्धा आहे. ऐकिवाद आहेत, बातमी कानावर आली आहे. बरोबर. तर मुद्दा तो नाही. मुद्दा हा आहे की 5 नोव्हेंबरला विष्णुदास भावे जे आहेत त्यांनी सीता स्वयंवर नावाचं एक नाटक केलं होतं, सगळ्यात पहिलं नाटक. त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे 5 नोव्हेंबर, तो आपण मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करतो, हो की नाही? तर मला असं वाटत होतं की आपण सुद्धा या गावात रंगभूमी दिनानिमित्त त्याचं औचित्य साधून जर एखादं नाटक बसवलं तर. नाही नाही नाही, चांगलं मत आहे, मला पण आवडलेलं आहे. म्हणजे हा विषयच चांगला आहे. म्हणजे गावच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये मी सरपंच असताना योगदान केल्यासारखं मला वाटतं. आता इतकंच जर तुम्हाला वाटतंय तर मग एखादं नाटक तुम्हीच सुचवा. ठीक आहे, मृत्यू कटिक जर समजा आपण नाटक केलं तर. कुठलं? मृत्यू कटिक. कोणतं? ताटवाटिक. आधीच बरोबर आहे, आधीच बरोबर आहे. मला तर एवढं अंगावर कशाला आलं? मी घाबरलो ना, मला वाटलं माझी चुकलं. मी एवढे अंगावर येतात.
काय झालं सरपंच, कधी नव्हे ते एकदम पहिल्याच फटक्यात तुम्ही बरोबर शब्द उच्चारला, त्यामुळे सगळे स्तब्ध झाले. कधी घडत नाही ना असं, रेअर मोमेंट आहे. सवय नाही. पण उत्तम, चांगली कल्पना आहे, मृच्छकटिक करू शकतो, पण हे शूद्रकाने लिहिलेलं संस्कृत नाटक आहे. नाही बरोबर आहे, नाटक संस्कृत आहे. बरोबर. हा जो माणूस आहे हा मराठीचा सिरियल किलर आहे. ए वाचाऱ्या मर्या, मी सांस्कृतिक बोलतो. काय वासाड्या आयशी गावाचा सांस्कृतिक संस्कृत आहे तर संस्कृत नाही तर काय? सरपंच वाचा सांस्कृतिक काय? बोलतो. एक मिनिट काय 1 मिनिट एक बोलतो त्यांच्याशी. सरपंचानू, कुठली कॉन्फिडन्सची गोळी खाऊन आला आहे? नाही ते काय? तुम्ही काय संस्कृत बोलणार? याचं नाव चिकू आहे, एकदा याला कुचा बोललात. नाही एवढंच नाही, गेल्या ग्रामसभेला हा माणूस कंसातलं भाषण पाठ करून आला होता. काय करायचं? त्याच्यानंतर अर्धा तास कंसातली वाक्य आणि मेन भाषणाची वाक्य वेगळी करण्यात गेली. 4 चौकात बोलायला लाव नका, इज्जत वालत घालीन तुमची. पम्या बस, पुरे पुरे बस. मी काय म्हणतो मास्तर, म्हणजे एवढे सगळं करण्यापेक्षा तेच नाटक आपण मराठीत केले ते उत्तम, कल्पना चांगली है आहे. ना? पण मूळ प्रश्न वेगळाच आहे. काय? जर मृच्छकटिक करायचं तर वसंत सेना कोण करेल? मास्तरांनो, वसंत सेना मी या करतोय. हा मास्तर, नमण्यात रावण कसलं नाचवतोय मी, हिया, हिया. तसं वसंत सेना पण नाचवीन ना. लोकांना तोंडात बोटा घालतील. आणि बोटा अडकून एखादा गाचाकला तर काय करशील? मी याला लावण करणार, मी करतो त्यापेक्षा. याला काही येत नाही हो, आणि काय येणार काय नाही करीन. बरोबर. मग आम्ही काय इथं काय हे तवा आमचं काय? एक मिनिट, या वाक्याचा अर्थ सांगा आधी. आम्ही काय हिते का हे आहोत का, म्हणजे काय वाक्य? हे वाक्य काय मला सांग. आम्ही काय हिते का हे आहोत का, म्हणजे काय असतं? तसलं सांगणारच नाही मास्तर. ह्याच्या आयला एवढी दाढी बिडी वाढवली का? वसंत सेना म्हणजे कसा पाहिजे? ह्याच्या आयला रुबाबदारच करतो वसंत सेना. मग आपलं म्हणजे साधं सुद्धा नसतंय. डिश वॉटनेस कोण आहे? मला नाही माहिती. डिश वॉटनेस कोण आहे? कोण? आम्हाला काय माहिती? तुला माहित नाही? डिश वॉटनेस कोण आहे? हसू नका का, बोला की तुम्ही आता. ये बघा, वसंत सेना खूप पाहिजे. वसंत सेना मी. एवढा गोंधळ घालता होय? तसं असेल तर मग तो रोल मी करतो, जॉन सिन्ना. सरपंच, किती घोळ घालाल. जॉन सेना वेगळं, वसंत सेना वेगळं. मुळात तुम्ही सगळे बावळट आहात. वसंत सेना हे स्त्री पात्र आहे. कराल? मास्तरांनो, बोला. नाही वसंत सेना जर का स्त्री पात्र असताला तर मग मी करतय. होय काय? मग वसंत सेना डायलॉग काय बोलणार? माझ्या बारक्याला हागवण लागते, माझ्या बारक्याला ताप आलाय. थोबड पोडीन त्याला गप्राव. खराय मास्तरांनो, राखणदार उठला. मी काय म्हणतोय, या काकींच्या बारक्यात जेव्हा जेव्हा ताप येतलो ना, तेव्हा मी करतोय मग वसंत सेना. हा झालं मग. खरं या आवाजावर वसंत सेना घरी गेली पाहिजे. पम्या चप्पल येतली थोय थोबाडावर. जाऊ दे तू करतलस. मग रिप्लेसमेंट तयार झालेली आहे. हा. पण मी काय म्हणतो, ह्या नाटकाचा हिरो कोण, म्हणजे हिरोचं नाव काय? नायकाचं नाव आहे चारू. नाटक पडलं मग. नाटक पडलं, अर्थच नाही या नाटकाला. काय? अरे हिरोईनचं नाव वसंत आणि हिरोचं नाव चारू, कसं दिसेल ना? मी काय म्हणतो, बघा, हिरोचं नाव वसंत सेना ठेवा, वसंत काय तो, आणि हिरोईनचं नाव चारू ठेवा. चारूबाई. नाही तर बघा, नाटक रिराईटला द्या बघू. अरे एक मिनिट मोरे, जरा थांबा. आधी पूर्ण ऐकून घ्या. तो जो नायक आहे त्याचं नाव आहे चारू दत्त. चारू दत्त. हा, आणि नाटक रिराईटला द्या म्हणजे कोण लिहिणार आहे नाटक? तो बुद्रुक. बुद्रुक नव्हे, मग शूद्रक नाव होतं लेखकाचं. शूद्रक 5व्या शतकात लिहिलंय त्याने हे नाटक. अरे क्रिकेट खेळताना नाटक कशाला लिहिलं त्यानं? क्रिकेट खेळताना कोण नाटक लिहितो काय, मला सांगा. मोरे, वाव. 5व्या शतकात म्हणजे असं नाटक नाही लिहिलंय त्याने. असं नाही लिहिलंय त्याने नाटक. नाही. शतक म्हणजे सेंचुरी नव्हे, म्हणजे सेंचुरीच, पण क्रिकेट मधली सेंचुरी नव्हे. 5व्या शतकात म्हणजे आजपासून साधारण एक
1800 वर्षांपूर्वी का लिहिलं असेल रे बाबा? 1800 वर्षांपूर्वी त्याने हे नाटक लिहिलं होतं. ते नाटक आता कसं रिराईट होईल? तो माणूस सुद्धा हयात नाही की नाही? आता ते नाही आहेत ना, मग आपण नाटक बदलू शकतो ना. बदलूया ना. ऐका माझा ऐका, आपल्याला नाटक करायचं आहे. खायची गोष्ट आहे काय? पण असं माझ्या ओळखीत आमच्या शेजारच्या गावचं सचिन मोठे आहेत ना, त्यांना लिहायला देऊया. म्हणजे ते कसं लेखकांना सुचवतात आणि मग लेखक लिहतात. बरोबर. आणि कधी कधी लेखकांना लिहायला नाही आलं की स्वतः लिहतात का नाही. टॅलेंटेड माणूस आहे. बस काहीतरी. पुरे मोरे बस. आपण एक काम करू, त्यापेक्षा आपण एखादं छान हलकं फुलकं सगळ्यांना समजेल, सगळ्यांना जमेल असं नाटक करूया. मास्तरांनो, बोला. नाही आपल्या गावात आपण नेहमी पुरुषांचा नाटक करतो ना, या वर्षी आपण बायकांचा नाटक केला तर वा वा, उत्तम कल्पना. हा. छान छान. पण नाटक कुठलं करायचं? 4 चौघी. इथं बॉम्बला इन 2 जणी आले ते. हा. 4 चौघी करायला येते का 4 जणी? म्हणजे 4 चौकी करायचं असेल तर 8 जणी तरी लागतील ना. का? 4 अधिक चौकी 8 नाही झाले. या यंदाच्या दिवाळीला ना या नागपुरीला फुलभाज्या लावा कोणीतरी आणि पेटवून टाका. अरे काय काय बोलतो माणूस हा? नाही नाही, एक मिनिट शांत बसा. दोघेही जरा शांत बसा. बारक्याची आई बारक्याची सावत्याचा मुद्दा अगदी बरोबर आहे. इथे मीटिंगला 4 बायका येत नाहीत. उद्या नाटकाला येतील का? नाही उद्या येत नसेल तर मग परवा बोलवा. सरपंच, तुम्ही माणूस उत्तम आहात, फक्त जन्म नव्हता घ्यायला हवा. काय बोल खरंय, बदली करू ह्यांची. खरंय. मी काय म्हणतो मास्तरांनो, येतील तेवढ्या येतील. बाकीच्या बायकांचा रोल मी करतो ना स्वतः. अरे बाईचा रोल करायचं म्हणजे नजाकत लागते. म्हणजे माझी इकडे नजाकत नाही आहे. अरे काय गोष्टी करतो, आता दाखवायची नाही म्हणून नाही तर दाखवली ती तुला. अरे आजही विंजे सौदामिनी करताना 4 माणसं माझ्या खांद्यावर हात टाकतात का? शांत व्हा. हो. बरं, म्हणजे मला असं वाटतं की पूर्वीसारखा तुमच्यात तो 4 नाही राहिलेला. बरोबर. म्हणजे 10 वर्षापूर्वी तुम्ही जो बाईचा रोल केला होतात ना, हा तर तो रोल बघून नाही ना माझी झोप अशी उडाली होती. काही सांगतो. पण आता करताव ना तर मला झोपच लागते. त्याच्यामुळं माझं असं म्हणणं आहे, बाईचा रोल करायचं म्हणजे कशी नजाकत लागते मला माहिती आहे. बरोबर. त्यामुळे मी पण काय म्हणतो, मुंबईवरनच आपण डायरेक्ट नटी आणू. हे नको. काही नको का नको मी का नको. इकडच्या तिकडच्या गोष्टी कोंबून तयार झालेली नटी नकोय आम्हाला. ओरिजिनल नटी पाहिजे. आम्हाला असेंबल नटी नकोय, आम्हाला ओरिजिनल नटी पाहिजे. बरोबर. बाजून गेला याचा रिदम काय वेगळा आहे? मास्तरांनो, काय कोको? या गावात ना माका असं वाटतं हुशार तुम्हीच असाच, तर तुमचाच नाटक केला तर. यांचं नाटक नको यांचं नाटक नको. नाही नाही, छान नाटक आहे. छान. नाटकाचं शीर्षक आहे प्लास्टिकला आग लागली पळारे पळ. हो मास्तर नकोय नाटक नको. मागच्या टायमाला तुम्ही झाडे लावा झाडे जगवा या विषयावर नाटक केलात. त्यात मला आंब्याचं झाड म्हणून उभं केलं स्टेजवर. लहान पोरांनी आंब्यासाठी जी काय दगड मारलेत मला, आणि एक माणूस तो चालून नाटकात आला मागे झाड ओला करायला. तुम्ही असली कामं करू नका हो, भीती वाटते मला. अरे मला तर निवडून बनवली नव्हता माहिती आहे. तिथपासून मला साधे वातीचा त्रास सुरू झालाय का नाही. छान इथे आणि मला बॉम्बला झोपला ऊस बनवला होता. याच्या नाटक संपलं, त्या सेटवाल्यांनी परत सामान भरून टेम्पो घराकडे गेला. ऊस काय उठणच झालाय बॉम्बलाय. तसलं नको, तुमचं नाटक नको. नाटक नको, दुसरं काहीतरी करा. वेगळं काहीतरी करू. आणि नाटक कुठलं बी करा, हिरो एकच. हिरो एकच, काय पण करा, हिरो मीच पाहिजे. सावत्या बाकी मला माहित नाही. मग मला हिरोईन म्हणून नाटकात घे ना तुझ्या. हो घेतो की. आणि पहिल्या सीनला मारून टाकतो तुम्हाला चांगला. सडी पडली याच्या तू अंडा होती चालतात माझ्या चालतात. नाही मी काय म्हणतो, गावचाच सरपंच म्हणून पहिला मान मनाचा आहे तो मीच या नाटकातला हिरो होणार. नसेल तसं तर मग मीच लिहितो ना, मीच प्रॅक्टिस करतो ना, मीच सादर करतो. तसलं नाही चालणार. मग आम्ही पण मग पोरं मिळून आमचं नाटक करू. माझं तसं पण सायराट 3 रेडीच आहे. लय प्रयोग आणलेले आहेत आपण त्याचे. मुळशी पॅटर्न 2 पण आपलं रेडी नाटक आहे. सध्या जवान 2 वरती काम चालू आहे माझं. हो म्हणजे
चौथा ड्राफ्ट लिहायचं काम चाललंय वाईज जरा क्लायमॅक्स मध्ये जरा डेप्थ गावना झाली नाहीतर मग आणि काय झालंय ती प्रॉपर्टी मध्ये ती असते की नाही बँडेज पट्टी बांधायची तो स्टॉकच येणं झालाय गाव स्टॉक आला का नाही मग जेवण टू म्हणजे आपण कसं करतो जेवण टू बेकार ते पठाण असते रे पठाण असते आम्ही तयारी लागतो बरोबर मास्तरांनी पोरा पोरा नाटक करत असतील ना तर मग आम्ही दोघी मिळून हळूहळू जाऊ बाई जोरात नाटक करतो. हो चालत वहिनींनो मी स्क्रिप्ट लिहून घेऊ का कशा व्हिडिओ बघून पाठ करूयात ना चालत. चल आम्ही निघतो मास्तरांनो तयारीक लागतो मला तुमच्या नाटकात घ्या मी बाईच्या नाटक पाहिजे यावर कुठल्या परिस्थितीत बस गेले निघून गेले चालायचंच आपल्याला काय हे नवं नाही असंच होतं काय होतं दोन रंगकर्मी एकत्र येतात आणि एक संस्था सुरू करतात कालांतराने त्यांच्यात मतभेद होतात आणि एका संस्थेच्या 3 संस्था होतात म्हणजे त्या दोघांनी मिळून सुरू केलेली एक संस्था आणि फूट पडल्यानंतर त्यांनी वैयक्तिक सुरू केलेल्या 2 संस्था आणि मग दरवर्षी 5 नोव्हेंबरला म्हणजे मराठी रंगभूमी दिना दिवशी या 3ही संस्था नवनवीन वेगवेगळे संकल्प सोडत राहतात पण या सगळ्यात आनंदाची बाब एकच आहे 3ही संस्था नाटक करत राहतात प्रयोग करत राहतात आणि आपली मराठी रंगभूमी व्यापक होत राहते चालायचंच हरकत नाही तुम्हाला सुद्धा रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा जातो बघतो दुसरी रिहर्सल करतो वा 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 एकदम किल्लर परफॉर्मन्स सई धमाल परफॉर्मन्स होता मला असं वाटतं की या प्रहसनामधून कोपरखळ्या घेत तुम्ही काही गोष्टी ज्या नवीन पिढीला माहिती नाही आहेत त्यांना त्या गोष्टी माहिती झाल्या हे तुमच्यामुळे त्याच्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद अतिशय ॲप्ट असं प्रहसन होतं असं म्हणायला हरकत नाही उत्तम सांघिक परफॉर्मन्स मजा आली मंडळी समीर चौघुले इव्हेंटला गेल्यावर काही ना काही गोंधळ हा घडतोच पण त्यामुळे आपलं मात्र भरपूर मनोरंजन होतं चला तर मग यासाठी सज्ज होऊया आणि मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना यू थँक अरे काय माणूस आहे ना तो रे त्याला काही वेळ देता का रे अरे त्याला आराम तर करू द्या वाहन रे काय चाललंय सर तुम्ही त्यालाही भारी करता सर काय क्या है लोणच्या अरे लोणच्या नाही ते लोचन मजनू आहे ते लोणच्या कुठला काढलाय यार नाही सर मस्त करता पण आम्ही ऐका ना मला ना खूप भूक लागली आहे ऑलरेडी लेट झालाय 10 वाजता जेवतो 11:30 वाजले जरा प्लीज काहीतरी आणा लवकर पटापट अरे बापरे क्या है भूक क्या खाएंगे रसिको केला सीताफला काय मला कळतच नाही जाऊ दे सर मोठा फॅन आहे सर तुमचा बरोबर आहे जरा पटकन सांगा ना खरंच मला ना हे व्हायला लागलंय शुगर आहे ना मला थोडीशी हे व्हायला लागलं वंदाताई सर इकडची बिर्याणी ना अरे बा बिर्याणी हे वा अरे हो बरोबर हे नका करू कसंच वेडावताय मला तुम्ही असं नका करू नाव काढलं ना सर तोंडाची अशी लाळ गळते बाबा एक नंबर बिर्याणी आहे माहिती जरा बघा लवकर बघा खरं सांगतो सर अशी बिर्याणी ना एवढी भूक लागली ना तुम्हाला एक घास खाल्ला ना जिंदगी सफलून जाते सर डायरेक्ट विशेष नाही बरोबर या इथल्या बिर्याणीतल्या कोंबडीला जर विचारलं का बाबा बिर्याणी खाय ती बिर्याणी खाऊन काय म्हणते मला मारा पण मला बिर्याणीत घाला लवकर सांगा ना ती बिर्याणी लवकर सांगा वंताताई सर आलाच मी सर आला गौरी काय चाललंय अरे मी आधी पण सांगितलं होतं ना माझं बुभुक्षित डाएट आहे 12 तासांनी खावं लागतं मला सकाळी 10 वाजता मी जेवतो नंतर रात्री 10 वाजता जेवतो
11:30 वाजलेले आहेत आता, 1.5 तास ऑलरेडी उशीर झालेला आहे. येस येस असं नका करू यार, मला ना थोडं शुगर आहे, तुला माहिती नाही, सांगितलं होतं. हो, हो, मला थोडं गरगरायला लागले. आई गं. ती जगातली जगप्रसिद्ध बिर्याणी देणार होतात, कुठे आहे? तिला आणायला लवकर हो आणा. नाही, इथेच आहे. पाटील पाटील हा मॅडम, हा चला ना, काय कुठे बिर्याणी कुठे आहे? नाही नाही, मी त्याच्यासाठीच गेला होता मध्ये. ते सगळे झोपले. झोपलेत म्हणजे? मग आता नाही नाही सर, 10चा शो सुटणार होता ना आपला. मग? तुमच्या वन्समोर मुळे 11 वाजले, आता 11:30 वाजले. झोपलेत. सकाळी 3:30 ला उठता ना, डेगा लावण्या पडतात, ते चिकन सगळं मॅटर काय ते करणं पडतं. अरे पण यार आता काय करायचं? नाही, मला नाही. भूक लागली. हो, हो. गौरी, दिस इज नॉट डन यार. सर हे नका करू. समीर चौगुले सर विषय का ताई, वंता ताई, आज झोपली का परत? वंता, आय दीदी. आज अरे दीदी कुठे गेली? हा काय आहे? होणार कावा चिमण्या, आई कुठे गेली तुझी? चिमणी दिसतोय काका तुम्हाला? मग काय तुला कबूतर म्हणू? कबूतर? कबूतर दिसतोय काका तुम्हाला? मग? मोठी झाली आहे मी. मग काय तुला काका कुवा म्हणू? जबरदस्त यार, स्टँडिंग ओवेशन दे, स्टँडिंग ओवेशन. समीर दादा. मस्त जोक होता. दादा. बिर्याणी दे, बिर्याणी दे. दादा रिलॅक्स. बिर्याणी मला त्रास होतो यार, प्लीज गौरी. आय अंडरस्टँड आय आय एम सो सॉरी. काय sorry पाटील, यार. काय चाललंय? काय बिर्याणी कुठं आहे? काय बोलला? बिर्याणी भेटते ना. अरे बिर्याणी, हे पाय, आपली 1 नंबरची बिर्याणी खाऊ घाल, त्यासाठी थांबले ना ते. काका बिर्याणी संपली, हॉटेल बंद झालंय आता. बिर्याणी संपली म्हणजे? बिर्याणी संपली म्हणजे बिर्याणी संपली. अरे काय उत्तर देतेस तू? सर 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 अरे बिर्याणी कशी अरे सर सर इकडे या. तुम्हाला बोलला नव्हता का मी? लाईन लागते, लाईन. म्हणजे पहिली डेक संपली की लगेच दुसरी डेक, दुसरी संपली की लगेच तिसरी, असं चालूच राहतं. म्हणजे सगळा चावल चाटून पुसून घेऊन जातात लोक. बिलकुल. अरे खानावळीचं कौतुक काय करताय? बिर्याणी देणार आहे की नाही तेवढं सांगा ना मला. दिस इज नॉट डन गौरी, दिस इज नॉट डन. नाही दिस इज रिअली नॉट डन. आम्ही ह्युमन बिंग नाही आहोत का? ऑफकोर्स 2.5 तास मी तिकडे एंटरटेन करतोय सगळ्या पब्लिकला. I know. 22 वेळा दाराच्या आवाजाला वन्स मोर. कोण देतं एवढं वन्स मोर यार? हो दादा, पण आता वन्स मोर एवढं कोण देतं यार? तू आहेस तू खरं दार निघून पडलं असतं मी आहे म्हणून बोललो तिकडे. दिस इज नॉट डन यार. आय नो आय एम तुला सांगू, आमचे चॅनलवाले आहेत ना, जिथे जिथे नेतात ना, उत्तम ट्रीटमेंट देतात. 3 स्टार 4 स्टारला आम्हाला ठेवतात, कळलं का? उत्तम ट्रीटमेंट असते. दादा आम्ही पण करतो. म्हणून हे प्रायव्हेट वाल्यांकडे मी येत नाही. दिस इज अ लास्ट इव्हेंट विथ यू. आय एम टेलिंग यू दिस. दादा प्लीज असं अरे बोलू मग नको. त्रास होतो यार मला. तू व्हाय डोंट यू अंडरस्टँड? आय अंडरस्टँड. आय एम सो सॉरी. मला 2 मिनिटं दे, मी सगळं सॉर्ट करते. बिर्याणी बिर्याणी Yes, यार, तुम्ही yes. खास बिर्याणी येस बिर्याणी. येस येस. दोन. पाटील काय चाललंय हे? काय? तुम्ही लाच काढताय माझी. सेलिब्रिटीला उपाशी ठेवू का मी आता इथे? अरे आहे खाल्ली, कसं उपाशी ठेवली मी? कसं मग बिर्याणी संपली म्हणताय, ते काय करायचं आता? अहो, ते लोकांसाठी संपली आहे, आपल्यासाठी काढून ठेवली असेल ना. अश्विन म्हणजे कन्फर्म करा पाटील, कन्फर्म करा. अरे कन्फर्म म्हणत असलं ना, मिशी काढून हातात देईन तुमच्या. द्या तुमचे मिशी द्या, सगळ्यात बसतो कोपऱ्यात. नाही अरे बापरे. दादा अरे बिर्याणी द्या ना, तुम्हाला कळत नाही का? इज इज अ ट्रीट. हे नका करू. तर समीर चौगुले सर, तुम्ही बसा तसंही. हे बरं वाटेल का? Yes, yes. आमच्या गावात एवढा मोठा सेलिब्रिटी आला आणि तो मिशी खातोय. अरे नाही वाईट दिसेल ते. हो, सर, वाईट. मी करतो काहीतरी. आणि जा चल. काही हो, हो, ऐक. जिप्रे तुम्ही मायकुडी आहे. झोपली आहे. वंता ताई, वंता ताई आज कुठे गेली माऊली बी? आय वंता ताई, आय कोणतरी आलंय बघ. कोण आहेस? यमन भाऊ तुम्ही हा. आता यायला? अरे तुम्हाला बोललो नव्हतो का सेलिब्रिटी येणार आहे? कोण सेलिब्रिटी? वैखा कोण आहे? वैखा ओळखा? कोण? साडू आहे का तुमचा? साडू कुठला? साडू नाही. साडू नाही. अरे हे ते कॉमेडी वाले आहे ना, कोण? समीर चौगुले. अरे ते कॉमेडीची महायात्रा, टीव्ही मध्ये घुसूया, कुटुंब प्रमुख बसूया. टीव्ही मध्ये घुसूया, कुटुंब प्रमुख बसूया, हे असं नाही हो. सर टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया, असं आहे ते. वाटेल ते नका बोलू यार. हो ते बिर्याणी प्लीज यार. नमस्कार, मी समीर चौगुले. बिर्याणी लावू. मला ना थोडा मेडिकल इश्यू आहे, पण शुगरचा प्रॉब्लेम आहे मला थोडी. अहो शुगर नाही. तुम्ही इकडे काय मिळते ना काहीतरी ते बिर्याणी मिळते ना. बिर्याणी आणा लवकर आणा. कसली बिर्याणी? कसली? झेब्राची आणा. या वेळेला दादा गौरी, आय एम नॉट जोकिंग. मी सरकॅस्टिक आहे थोडासा, कळलं का? Sorry. कसली असते बिर्याणी? चिकनची असते ना. चिकनची असते. आणा मग लवकर. चिकनची बिर्याणी तर संपली ना. मटनची आणा. काका मटनची बिर्याणी बनत नाही आमच्या इकडं.
फक्त चिकनची आणि एज एवढंच बनतंय. तिचा सूर नाही आवडला मला, सांगून ठेवा तिला. पाटील पाटील टॉक टू मी प्रॉपरली. तुला माहित नाही मी कोण आय सेलिब्रिटी आहे यार. तुम्ही असाल तर पण तिचं म्हणणं होतं का व्हेज मिळतं फक्त चिकन. पण आणा मग ती जी काही व्हेज आहे ती जी आहे ती आणा लवकर. मला बिर्याणी त्रास होतोय मला. आज व्हेज आणा आणा. प्लीज नाही तिचं हे होतं व्हेज आज बनवलीच नाही, रविवार आहे ना, सगळ्यांना नॉनव्हेज खायचं असतं म्हणून चिकन बनवली होती. व्हेज नव्हती पण चिकन पण संपली आता. अरे मग आता काय खाऊ हे खाऊ दे ना टिश्यू पेपर काहीतरी खाऊ दे मला. सर असं नका करू. अरे तुम्ही समीर चौगुले तुम्ही आमच्या गावातून टिश्यू खाल्ले, इज्जत जाईल सर आमची. अरे मग द्या आम्हाला बिर्याणी द्या रे. सर मी बोलतो अरे द्या रे एक नंबर काहीतरी तर द्या ना मला. टेबल खाऊ मी टेबल खाऊ. नाही दादा ऐक ना, डिसेंबरच्या तारखा आहेत का रे, सांग ना. मी नाही अरे नाही डिसेंबर वगैरे नाही. एकदा चेक कर ना. नाही सांगितलं ना गौरी, मला डोकं गेलंय माझा प्लीज. न्यूझीलंडला शो झाले होते. कुठले आहेत बघ लवकर. एक लक्षात मी आहे जिथे पासपोर्ट लागतो तिथे मी विचारायचं नाही मला, कळलं. इथलं मी सगळं बघतो. चल बघ ना बिर्याणी बघ ना बाबा. करा ना काहीतरी. बिर्याणीचं काहीतरी तुम्ही लाच काढताय. मी बोलतो शांतता ठेवा. ताई तुम्हाला निरोप भेटला नाही का? तुम्हाला मी बिर्याणी काढायला सांगली होती ना. कुणी निरोप? आम्हाला नाही निरोप मिळाला कोणाचा. अरे दत्ताला सांगलो होतं ना मी ना. त्याला होतं का आलेला दत्त्या मग काय न बोलताच गेलाय. मी चिडलेली ना त्याच्यावर. अरे काय करावं तुमचं. अरे तुम्ही यार मला सांगायचं तर सही ना. अरे यार ह्या दत्त्याचं बी ना. काय चाललंय? हॅलो कर दत्त्या कुठे मारेल तू? तुला सांगलं होतं ना त्या वंता ताईकडे जाऊन समीर चौगुलेंसाठी तुला एक बिर्याणी सांगून ठेवायची म्हणून. मग 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 बोल रे. हॅलो ते मला माहिती नाही. हुशार करू नको तू. आता त्या सेलिब्रिटीला काय आग लावू मी? माझे कपडे फाडायला लागला ना रे मी त्याचे फाडू आता. पाटील ते मला माहिती नाही. मर तिकडे जीव दे. बिर्याणी आण पैदा कर. तंगडे तोडून ठेवीन तू नाही. काय कधी येते बिर्याणी? पाटील बोला कधी येते बिर्याणी? अरे आता कायचे आणतोय तो? दारू प्यायला बसलाय तो. मग आता काय खायचं आता मी सांग मला. तू काय खायचं आता? हळू बोला जरा, रात्र झाली आहे. हे तुझा आवाज सांभाळ. डोक्यात जाऊ नको सांगून Please, नको आहे. हिला सांगा. डोक्यात जायचं नाही. डोक्यात जायचं नाही डोक्यात जायचं नाही. मगापासून टिव 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 हे तू घरी जाऊन कर ना. इथं नाही मिळणार. जा घरी जा. मगापासून ऐकून घेते माझ्या पोरी काय खापर करे. बस कुठला सेलिब्रिटी आणतात? कायचे सेलिब्रिटी? इथं माझी वंताताईची वाट आहे कळली ना. सांगून ठेवतं इथं कापायला घेतलेली कोंबडी पण माझ्या आवाज चढवत नाही. मन कापून घेते. ताई आले मोठे सेलिब्रिटी कायचे सेलिब्रिटी आहेत? ताई मागच्या टायमाला कोणतं सेलिब्रिटी आणला होता? निसते टीव्ही 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 कोण होता ते? पृथ्वी प्रताप आले होते लास्ट टाइम. नाही इथं काय निसते. कपामध्ये डाग दिसतोय. कपामध्ये डाग दिसतोय बघा जरा. या ग्लासामध्ये साबण आहे. निसती टिव टिव करत होता म्हणजे पंखा जरा धूळ साठले बघा. पंख्यावर जरा धूळ साठली. त्या थोबाडावर असं बोट फिरवलं म्हटलं तर थोबाडावर किती धूळ आहे. याची टिव टिव ऐकून घ्या ना. होय आमच्या हॉटेलात रात्री येणार करत बसणार होय ते. तुम्ही प्लीज शांत व्हा. हे बघा तुम्ही पृथ्वी प्रतापला बोललेला इररिस्पेक्टिव्ह ऑफ कॅरेक्टर मला आनंद झालेला आहे. नाही मुद्दा तो नाही. अरे हे बघा हे काय मुद्दा तो नाहीये. पण मला काय म्हणायचं मला खरंच त्रास आहे 50 एज नंतर देयर इज अ चेंज इन मेट्रोपॉलिझम. उभं राहायला होत नाही त्याला. इथं येऊन नाटक करताय. पाटील दिस इज सो एम्बॅरेसिंग. दिस इज मॅडम हे काय पद्धती सेलिब्रिटीला वागवायची? माझं ते पुढच्या वेळी एकही सेलिब्रिटी येणार नाही तुमच्या इव्हेंटला. याची काळजी मी घेईन. अरे नाही हो मॅडम असं करा. असं नका करू. द्या रे खड्ड्यात गेली तुमची बिर्याणी. द्या रे द्या. येस खड्ड्यात गेली बिर्याणी. इथे कुठे हॉटेल असेल जवळपास तिकडे न्या आम्हाला आणि सोय करा जेवणाची. मॅडम गावात 2च हाटली आहे. एक 10 वाजता बंद होते आणि आपण इकडे सांगून ठेवलं होतं म्हणून इकडे घेऊन आले त्यांना. पण आता सांगून ठेवलं तर बिर्याणी नाहीये ना. मग आता काय करायचं? दादा प्लीज तू रडू. पाटील करा काहीतरी. रडवलं तेवढ्या मोठ्या माणसाला. अरे आपल्या गावात आलाय गावची इज्जत जाईल ना. तुम्ही एक काम करा आत्ताच्या आत्ता बिर्याणी बनवा. आत्ता 5 पट पैसे देतो. 5 पट देतो. साजूक तुपातली आणि असा मऊ पीस टाका जरा मस्त करा आणि आत्ताच करा. तुम्हाला बिर्याणी खायला भेटेल. नाही भेटली तर मी शिकाडून ठेवीन मी.
बरं चालतंय मग बसा जरा मी पटकन बनवायला घेते बनवणार आहात होय आता ओके किती वेळ लागेल साधारण 8 तास लागतील 8 तास मग आता झोपलेला खुराड्यात कोंबडा उठवायच्यात वय पाट उठतात मग ते घेऊन ते चिकन दही मॅग्रिनेट करायला लागतात बघ 3 तास मग ते शिजवाय 1 तास आणि मग दम टाकाय 1 तास म्हणजे लागल म्हणजे सकाळी 9 9:30 ला मिळेल गरमागरम ठीक आहे फाईन आपण सकाळी मस्तपैकी बिर्याणी खाऊया 9ला आणि मग प्रवास करू बघतोयस काय येऊ का नको बघतोयस काय जाऊ दे नको ताई नको तुम्ही शांत वा 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 तुम्ही इतकं हसवलं आणि इतक्या वेळा बिर्याणी म्हणालात की भूक लागली सुंदर झाला परफॉर्मन्स मस्त होती कॉन्सेप्ट सोनाली ताई फॅन बिग हे आम्ही म्हणणार आम्ही सगळे स्टेजवर येऊन ओरडलो असतो त्या सगळ्या सेल्फी आम्हाला हव्या होत्या फारच मजा आली बघताना मजेदार कॅरेक्टर्स होती सगळी शिवाली तुझी बिझी होतीस फोनवर तुला काही देणं घेणं नव्हतं कोण आलंय कुठला सेलिब्रिटी तुझं फोनवर चालू होतं हेमंत अप्रतिम खूप इरिटेट करतात तुझ्यासारखी माणसं नाही तेव्हा आपल्याच गोष्टी आपल्यावर लादल्या जातात आणि फॅनगिरी करून नकोसं करतात ही गौरी खूप आवडली प्रिया वंताताई एकच सांगते समीरला हात लावायचा नाही समीर म्हणजे तुला शतशः प्रणाम कुठल्या किती वेगवेगळ्या पद्धतीने हे सांगावं कळत नाही पण जे घडलेलं असतं आपल्या आयुष्यात तुझ्या आयुष्यात रोज घडत असेल की माणसं तुलाच येऊन तुझेच जोक सांगतात त्यांच्या पद्धतीने पण त्या घडलेल्या घटनांचा सात्विक संतापाचा जो अभिनय होता तो तू इतका खरा केलास की तुझ्यासाठी असं वाटलं नका यार त्याला 2 घास मिळू देत वेळेवर कारण बिग फॅन सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स मला सगळ्यात आधी सचिन मोटे सरांना खूप कॉम्प्लिमेंट्स द्यायच्यात ब्रिलियंट कॉन्सेप्ट होती आणि ती त्याचा सेटअप तुम्ही जो त्याची सुरुवात केली ती इतकी भारी होती मला त्या सगळ्या कलाकारांचं पण अभिनंदन करायचं आहे जे बिग फॅन सेल्फीज काढायला आले होते त्यांनी सुद्धा अप्रतिम परफॉर्म केलं समीर दादा तुझ्यासाठी काय बोलू एवढंच सांगेन की यू आर क्लास अपार्ट फार मजा आली क्रेझी परफॉर्मन्स मंडळी आपल्या सगळ्यांची लाडकी लॉली सज्ज झाली आहे क्रिकेटची एक्स्ट्रा इनिंग खेळण्यासाठी त्यामुळे विनोदाची फटकेबाजी तर होणारच चला तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया दादरचा अमोल पालेकर ओंकार राऊत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव यांचं हॅलो लेडीज अँड जेंटलमॅन वेलकम टू माय शो बॉयज अँड इनिंग्स विथ प्रसाद सो गाईज आज MHJ टुर्नामेंटची फायनल पार पडली आहे आणि रोरिंग टायगर्सने फास्टेस्ट पॅन्थर्सवर विजय मिळवत ट्रॉफीवर आपलं नाव कोरलंय याच मॅचबद्दल आम्ही इथे डिस्कस करायला आलोय आणि माझ्यासोबत आहे विनर कॅप्टन अँड मॅन ऑफ द सिरीज ओंकार राऊत बट होल्ड ऑन गाईज त्याआधी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आज हा शो होस्ट करायला माझ्यासोबत आहे तुमची आमची लाडकी लॉली प्लीज फ्लॅश इट अप प्लीज क्लिक Hold on. प्लीज शाउट प्लीज क्लॅप बोला ना लॉली Guys. लॉली hold प्लीज शाउट इट Hold. वी वांट अ लॉली वी वांट अ लॉली लॉली इज द डायनामाइट hold अरे cheer me boy cheer me up Lolly is hello एक सेकंड हे मला नका करायला लावू आय एम नॉट अ चेअर बॉय आय एम द होस्ट बॉयज अँड इनिंग्स विथ प्रसाद खांडेकर तुम्ही ते आहात का ते म्हणजे तुम्ही ते करणारे आहात का व्हॉट डू मीन ते करणारे ते सम्या चोळण काय सम्या चोळण आहेत तुम्ही मला कळलं नाही अहो ते नाही का तुम्ही माईक वर बोलता
आता कसा गेंदबाज गेला आणि त्याने बॉल असा मांडीवर चोळला आणि मग त्याने ओ ओ दांडी वाचवली. कॉमेंट्री. ओ माय गॉड ओ मॅम होल्ड ऑन. इट्स नॉट सम्या चोळन, हे समालोचन. दॅट इज दॅट. मी समालोचन करतो. या करेक्ट. सो गाईज आज मी शो हिच्यासोबत सो तुमचंही स्वागत आहे बाईज अँड इनिंग्स विथ प्रसाद. ओ नॉटी हा. बाय द वे व्हेरी नॉटी मॅन, फॅटी मॅन. सॉरी एक सेकंड प्लीज. मला जरा एक सेकंड. या ना प्लीज बोला ना. नाही एक सेकंड म्हणजे लांब जा. मला वाटलं 1 सेकंड म्हणजे असं बोलायचं. 1 सेकंड म्हणजे लांब जा. ओके. हॅलो. अरे हे काय कुणाला पाठवलंय तुम्ही? मला वाटलं एखादं क्रिकेट मधलं तज्ञ पाठवाल, सेलिब्रिटी पाठवाले. काय पाठवलंय? अरे प्रसाद. ए फास्ट बोल. चल फास्ट बोल, लवकर बोल. फास्ट बोला. अरे काय आहे, तुझ्या प्रोग्रामचा TRP नव्हता, त्यामुळे चॅनलने हा डिसिजन घेतलाय. ती आल्यावर आता TRP कुठे जाईल बघ. काय तू आधी खूप चांगलं करायचास, आता तू एकदम बेसिक करतोय. ओके. बेसिकच्या पण खाली. कळलंय मला. अरे पण TRP वाढवण्यासाठी काय कोणाला पाठवलंय? डोक्यावर सुतार पक्षाचं. ती डोक्यावर सुतार पक्षाचं घरटं बांधून आली आहे. कळतंय का तुम्हाला? ओय कॅच दे ना. हे काय करताय तुम्ही? फिल्डिंग करते. फिल्डिंग. कॅच दे ना. तुम्हाला दिसतंय स्क्रीनवर हे काय चाललंय? दिसतंय तुम्हाला? अरे यार. अरे ती आलेल्या समालोचनला सम्या चोळन बोलली. हसू नको. हसतोयस काय? हसायला कॉमेडी शो आहे. ठेव यार फोन. तुला ऐका ना ते तुमचं टॉकिंग झालं असेल तर जरा मी टॉकू का? काय ना मला इथे क्रिकेट बद्दल टॉकायला बोलवलंय. मी टॉकू का? ऐका माझं. सो गाईज क्लॅप अप प्लीज. क्लॅप अप. गाईजला क्लॅप कशाला? गाईज आय लव्ह द क्रिकेट. येस या. आय जस्ट लव्ह क्रिकेट. एकाच वेळी ऍट अ टाइम 11 जण मैदानात. मज्जा. कोणी इथे कोणी तिथे. यात काहीच नाहीये मज्जा. असं ते प्लेयर्स असतात तेवढे. पण ऍट अ टाइम 11 जण. ऍक्च्युली 2 बॅट्समन 2 अंपायर 15 जण असतात. 15 पीपल ऍट अ टाइम. माय गॉड हाऊ थ्रिलिंग. कोणी इकडे कोणी तिकडे कोणी इकडे कोणी मागे कोणी पुढे. मला खूप आवडलंय. मैदानात सगळे खेळतात. बॅटिंग बॉल. खूप आवडलंय मला. पटकन इनिंगला सुरुवात करूया आपण. पुढे जाऊया. मी इथे बोलवतो आता विनर कॅप्टन आणि मॅन ऑफ द सिरीज ओंकार राऊत. ओंकार यो मॅन यो. हाय ओंकार. यो. नाईस ॲटिट्यूड. हाय हंकू. मी हंकू नाही. आय एम ओंकार. यू कॅन कॉल मी ओंकू. नो यू आर माय हंकू. हँडसम हंकू. नॉटी. I just love your this tooth, short and sweet. I like it. I'm sorry. Oh, तुम्ही बल्लेबाज आहात का? मला खूप आवडतात बल्लेबाज, गेंदबाज. मुळात ना मला हे शब्दच खूप आवडतात. मला नाही आवडत इंग्लिश शब्द. बॅटिंग, बॉलर, बॅटर. आय डोंट लाईक. आय लाईक बल्लेबाज. फोर्स आहे शब्दांमध्ये. फोर्स आहे. बल्लेबाज, गेंदबाज, क्षेत्ररक्षक. फोर्स आहे याच्यामध्ये. आणि काय ते अजून. हा षटकार. I'm sorry ओंकार. चौकार. I'm so आणि sorry. तुमच्याकडे ते गल्लीत काय असतं? गल्लीत नो इट्स ते गल्लीत नसतं. गली इट्स अ गली. हा फिल्डिंग एरिया आहे. मग मी त्याच्याबद्दलच बोलते. गल्ली, फिल्डिंग एरिया. माझा रम्या पण असायचा गल्लीत उभा. माझ्यावर फिल्डिंग लावून असायचा. मी यायची ना अशी लटकत मुरडत चालत. ऐका एक अशी नजर टाकली की डायरेक्ट कॅच पकडायचा. आडवा तिडवा होऊन गल्लीमध्ये फिल्डिंग करायचा. नाही तुम्ही वेगळी गल्ली म्हणताय. गली इज अ फिल्डिंग एरिया. गली असते, स्लीप असते. असं स्लीप झालं की स्लीप ते पण असतं. आय लाईक इट. मिडॉन असतं. मिडॉन. मिड ऑफ असतं. कव्हर असतं. नका
प्रत्येक शब्दाला का रिएक्ट करताय? नॉर्मल शब्द आहेत, कव्हर बिवर. प्रत्येक शब्दाला रिएक्ट केलंच पाहिजे नाही का? पण मला सगळं आवडतं. मला क्रिकेटच मुळे खूप आवडतं. गेंदबाजी, बल्लेबाजी. आय एम सॉरी ओंकार, ते ऍक्च्युली यु नो TRP साठी चॅनलने लादलेला महा एपिसोड आहे. आय एम सो सॉरी. थोडा फण केला मी फण कार्यक्रमात. लांब सो Yes. ओंकार, या मॅन ऑफ द सिरीज. हा, ओ मॅन ऑफ द सिरीज. पर्सिडीज. या या पर्सिडीज मिळाली त्याला. कॉंग्रॅच्युलेशन. व्हॉट? या Oh my God! Please give me a break. हे नका करू. ऐका, You got the Mercedes? या या होंकी हंकू कोणाकोणाला फिरवणार Mercedes मध्ये? डॉलीला फिरवणार की नाही? या इथे या. फिरूया आफ्टर द शो. थँक्यू सो मच. येस लॉली प्लीज जरा त्यांच्याशी या, बोलायचं. या. या जळतं आय एम सॉरी. नो इट्स ओके. आय एम हॅव्हिंग फन. आय एम हॅव्हिंग आय एम सॉरी. ओंकार, Yeah. सो Yeah. विनर, कॅप्टन अँड मॅन ऑफ द सिरीज कसं वाटतंय? वेल या कुठे कधी थांबा किती थांबा थांबा. या इन्व्हिटेशन देत नाहीयेत. इंग्लिश मधलं या. जरा थांबा. मला माहिती नाही ना असं पटकन या बोल. इट्स ओके प्रसाद. इट्स ओके. आय एम सॉरी. नाही या वेल द मॅच वॉज फॅन्टॅस्टिक. आणि खरी सुरुवात टॉस पासूनच झाली. आय नो म्हणजे मी टॉस जिंकला बिकॉज आय कॉल्ड हेड्स अँड यू चूज द बॉलिंग. या कसं झालं की म्हणजे मी जेव्हा पिचवर आलो आज सकाळी तेव्हा आय थॉट की क्लायमेट जरा थंड होतं आणि वारा पण थोडासा वाहत होता. आणि क्लायमेट थंड असलं की काय असतं मुळात की चेंडू दिशा बदलतो. क्लायमेट थंड असल्यावर चेंडूची दिशा काय, माणसाची नियत पण बदलते. मॅडम, तो बोलतोय चेंडू दिशा बदलतो, याचा अर्थ चेंडू स्विंग होतो. लॉलीचे पण मूड स्विंग होतात. तुम्हाला नाही माहिती काय सांगू आता तुम्हाला. चेंडू बाउन्स होतो. लॉली पण बाउन्स होते. काय समज? लॉली जेव्हा चिडून अशी घरी जाते ना सोफ्यावर बसते बाउन्स होते. लॉलीचे पण मूड स्विंग होतात त्याच्याबद्दल बोलते मी. लोकांचे पण मूड. नो अरे मला खरंच मजा येते. मला पहिल्यांदा तुझ्या कार्यक्रमात अशी मजा येते ना. मी सावरलंय स्वतःला. इट्स ओके मिस लॉली. इट्स ओके. इट्स ओके. थँक्यू सो मच. या थँक्यू. झालंय, करूया सुरुवात. येस प्लीज प्रसाद प्लीज. आय एम सो सॉरी. सो ओंकार, मला वाटतं आजचा दिवस तुझा होता. तू बॅटिंगला आलास अँड फर्स्ट बॉल फर्स्ट फोर. आय रिमेंबर विरू असं करायचा मॅचला. फर्स्ट बॉल फर्स्ट फोर, राईट? विरूला तर कधीच काही जमलं नाही. पहिल्याच बॉलला आउट. एक सेकंड. उकलायची पटा म्हणा. एक हॅलो, कोणत्या विरू बद्दल बोलताय तुम्ही? माय फ्रेंड विरू नरेंद्र. आय एम टॉकिंग अबाउट द लेजेंडरी बॅट्समॅन ऑफ इंडिया वीरेंद्र सहवाग. ओ सॉरी, मला विरूची त्यांच्याबद्दल बोलतोय मी. रेफरन्स नका प्लीज, नका रेफरन्स ला प्लीज. या प्लीज कंटिन्यू डुईंग प्लीज. ओंकार, आय एम सो सॉरी. It's okay. सो आय थिंक तू विरूला फॉलो करतोस. या मी पहिला शॉट जेव्हा मारला तेव्हा मलाच तेव्हा कॉन्फिडन्स आला. आणि इट्स माय थॉट, म्हणजे तुला जरा फनी वाटेल तुम्हाला असं म्हणशील की असं कसं होईल अँड ऑल. बट आय थिंक अंपायरची जी बॉडी लँग्वेज असते 4 देताना म्हण किंवा 6 देताना म्हण, दॅट गिव्स मी कॉन्फिडन्स. करेक्ट. काही लोक एवढा करतात. बिली बाउडन इज लाईक एवढं करतात. कॉन्फिडन्स आहे. आउट. मला हेच नाही आवडत. मला नाही आवडत त्यांची बॉडी लँग्वेज. म्हणजे हे किती प्लेन वाटतं. सो विमान व्हेरी प्लेन. असं नाही. बॉडी लँग्वेज कशी पाहिजे? एखाद्याचा 4 गेल्यानंतर अंपायरची बॉडी लँग्वेज अशी पाहिजे. अंपायरने असं केलं पाहिजे. लेट मी डू इट. दिस इज नाईस. अंपायरने हे असं केलं पाहिजे. ग्राउंडवर असं केलं पाहिजे. 4 ला असं केलं पाहिजे. आणि मग आउट झाल्यावर काय करायचं? आउट झाल्यावर काय करायचं? गेला अरे आउट झालं. मला दिसलं यार सगळे अंपायर असे आउट देताना यार. आउट झाल्याचं दुःख अंपायरला सुद्धा तेवढंच कळलं पाहिजे. इमोशन. एखादा आउट झाल्यावर काय दुःख होतं ना. असं नसतं. या सायन्स ठरलेल्या आहेत, पहिल्यापासून ठरलेल्या आहेत. 4 असा देतात, 6 असा देतात, लेग बाईज असा देतात, नो बॉल असा देतात, वाईड असा देतात, देन आउट असा देतात.
काय काय वाईट काय केलं तुम्ही? वाईड असा देतात. परत करा. वाईड असा देत आम्ही नाही जा. म्हणजे मला कळलं नाही. परत करा. वाईड असा अहो मी सांगा ना. काय काय करताय तुम्ही? अहो मग तुम्ही सांगा ना मला डायरेक्ट मिठी मारायची म्हणून. असं असं करून का दाखवताय? उगाच साळींची भाषण अट्टे करतात सांगा ना डायरेक्ट. मिस लॉली मला आवडलं. वाईड काय करतोस तू यार? आय एम जस्ट हॅव्हिंग फन. मी जिंकलोय यार प्रसाद. कम ऑन. हे इरिटेटिंग आहे, फन नाहीये. बट आय एम हॅव्हिंग फन. मी जिंकलोय. मॅन ऑफ द सिरीज आहे. चल ना यार कंटिन्यू कर. अँड मला ह्यापेक्षा जास्त मजा तुझ्या शो मध्ये कधीच आली नाही. जिंकल्यानंतर पण आलो ना तुझ्या शोला तर हरल्यासारखं वाटायचं. धन्यवाद अंकु. ओ अरे नका प्रोत्साहन देऊ यार तिला. नाही प्लीज. मला असं वाटतंय की आज तुझं नशीब चांगलं होतं म्हणून पावसाची चिन्ह होते. पाऊस पडला असता, डकवर्थ लुईस नियम लागू झाला असता तर कदाचित तू मॅच हरला असतास. येस असं मला वाटतं. या वेल कसं आहे मॅच वॉज डेफिनेटली फॅन्टॅस्टिक. बट डकवर्थ लुईस हा नियम जरा कठीण आहे आणि समजायला पण तो जरा कठीण आहे. पण मग डकवर्थ लुईसला का घेताय तुम्ही? मोठे गोस्वामींना घ्या ना. ते कठीण नाहीये, ते समजायला खूप सोपे आहेत. नाही तर अजय अतुलला घ्या. अजय अतुल पण सोपे आहेत. नाही तर नदीम श्रवण आहेत, जतीन ललित आहेत, त्यांना घ्या. नाही तर अगदी जवळचे झाले तर प्रथमेश रमेश आहेत, ते तर माझे पर्सनल फेवरेट आहेत. आपण त्यांना घेऊया. ते नियम मला वाटतं जास्त चांगले आहेत. नेक्स्ट मॅच आपण प्रथमेश रमेशच्या नियमांवर करू. तुझं काय चाललंय राहुल? आय एम एन्जॉयिंग. मी मॅच जिंकलोय यार. लेट मी हॅव फन. आज रमेश प्रथमेशच्या नियमानुसार इंडिया हरली असं होणार. या डकवर्थ लुईस ते कठीण जाता येतं ना समजायला. अरे हे कोणतरी होते ज्यांनी नियम बनवले आहेत. फ्रँक डकवर्थ, टोनी लुईस यांनी हे नियम बनवलेत म्हणून त्याला डकवर्थ लुईस असं म्हणतात. ओ लुईस आता नियम बनवायला लागला काय? ओ लुईसच्या आधी अंड्याची गाडी होती. माझ्यावर लाईन मारायचा लुईस. मी आली ना बोलायचं लॉली अंडी घेते का अंडी? ये ना तू पण पाव विक माझ्या समोर. असा पाव दाखवायची मी त्याला. पण आपण अंडी पाव खाऊया नक्की. पण मी मला पाव नाही दाखवणार. ओके. प्रसाद हा शो बंद झाला तर चल आउट. अरे ठीक आहे ना. क्या बात है. तुमच्या पंचेसने मी क्लीन बोल्ड झालो. क्या बात. तुफान फटकेबाजी केली तू. वा 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 वा. काय वाटतं सोनाली ताई? प्रसाद अप्रतिम लेखन. थँक्यू. आणि खूप सुंदर वाटलास तू सूत्रधार म्हणून. ओंकार असाच असतो कॅप्टन. असेच कूल असतात. फक्त त्यांना अशा डेट्स मिळत नाहीत लगेचच चालू शोवर. यू नेव्हर नो. बस. फार छान भाई असा बिलिव्हेबल कॅप्टन वाटलास की जिंकलाय यार हा. त्यामुळे त्याला सगळं आवडतंय, सगळंच धुसर दिसतंय आणि जे समोर आहे ते इतकं आवडण्यासारखं आहे. नमा काय करावं तुझं. तू ज्या एकेका शब्दाला उसळत असतेस म्हणजे कुठलेच नियम डकवर्थ लुईस वगैरे सगळे राजीनामा देऊन निघून जातील की आम्हाला क्रिकेटमधून संन्यास घ्यायचा आहे, आम्हाला या मुलीसमोर यायचंच नाहीये. तू मला असं वाटतं कितीतरी देशांमधनं कितीतरी मॅचेससाठी लीग्ससाठी चिअर गर्ल्स तयारी करून येतात. त्यांची स्वप्न असतात की आपण कुठेतरी झळकावं. पण मला वाटतं तुझ्यासारखी चिअर गर्ल कधीच कुठेच मी पाहिलेली नाहीये. मी आज या सेटवरच्या सगळ्या मुलींना रिक्वेस्ट करणार आहे की आपल्या चिअर गर्लसाठी आपण तिथे जाऊया. चल. मंडळी हास्याची ही रंगत अशीच वाढणार आहे पण उद्याच्या भागात. त्यामुळे बघायला विसरू नका उद्याचा भाग आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब बसूया.